सतत सल्ले देत राहणार, काही ना काही शिकवतच राहणार, तसं काही मला काही येतच नाही. काय झालं, कशाला एवढी चिडचिड करतेस? अगं तिला कळतच नाहीये ना की मी आता मोठी झालीये, मला नकोय तिच्याकडून सल्ले, काही शिकायचं नाहीये तिच्याकडून, स्वतःला काय परफेक्टच समजते. अगं पण तिला असंच वाटतं ना सगळ्यांनी तिचा आदर्श ठेवावा म्हणून. तुला माहितीये का, मी तिकडे असताना पर्सनल स्पेस नावाची काही एक गोष्ट नव्हती, आणि आता इथे राहते तर तिथे बसून मला कंट्रोल करत बसली. येऊ का मयुरी? या ना. या, काय करायचं तुम्हाला? अगं विसरलीस का, माझी फेशियल आणि वॅक्सिंगची अपॉइंटमेंट होती ना. नाही लक्षात होतं माझ्या, पण ते घड्याळकडे लक्ष नव्हतं थोडं. आपण ना काय करूया, तुमचं आधी वॅक्सिंग करूया, त्यानंतर तुमचं फेशियल करूया, आणि फेस वॅक्स पण करायचं ना तुम्हाला. अगं पण आता वॅक्सिंगच करूया, फेशियल करत बसायला वेळ नाहीये. वेळ नाहीये म्हणजे अपॉइंटमेंट तुम्हीच घेतली आहे ना? हो घेतली होती, पण आता एक काम आलंय. चल कुठे बसू वॅक्सिंगसाठी? काकू तुम्हाला जर वेळच नव्हता तर तुम्ही अपॉइंटमेंटच का घेतली? ती वेळ मी दुसऱ्या क्लायंटला दिली असती ना माझ्या. अगं मग आलं कोणी ऐन वेळी तर घे ना क्लायंट. आणि नाही आलं तर? तुम्हाला कळतंय का तुम्ही नुकसान करताय माझं? किती अनप्रोफेशनल वागणं आहे तुमचं. अगं मी तुझ्या पार्लरची कस्टमर आहे आणि अशी उद्धटासारखी का बोलते? मी उद्धटपणे बोलते हे दिसतंय तुम्हाला, तुम्ही कसं वागताय ते दिसत नाहीये का? बाई ग तोरा तर बघा. नको बाई तुझं पार्लर, वॅक्सिंग नको आणि फेशियल पण नको. सर्व्हिस चांगली देतेस आणि रेटही कमी आहेत म्हणून आम्ही येतो, पण बोलायचं कसं ते आईकडून शिक. नॉनसेन्स. काय बोलून गेलं, मला नॉनसेन्स म्हणताय? ओ मी काय लहान आहे म्हणजे माझ्या वेळेला काही किंमत नाहीये का? माझा बिझनेस म्हणजे टाइमपास नाहीये, सिरियस बिझनेस आहे, सिरियस बिझनेस. मयुरी अगं पण काही पण बोलतोय. होय 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 लहान आहे म्हणून काही ऐकू का? मयुरी हे बघ, अगं बिझनेस करायचं म्हटलं की डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागते. गिराईक नेहमी बरोबरच आहे हे गृहीत धरूनच त्याच्याशी बोलावं लागतं. अगं आईच्या नावाने पार्लर उघडलेस ना, मग तिच्या यशाचं श्रेय हे फक्त तिच्या कामात नाही, तिच्या स्वभावात आहे. चांगलं काम करणारे खूप असतात, पण चांगलं काम करणारा, चांगला माणूस, सच्चा आणि दुसऱ्यांचा आदर करणारा असेल ना तर त्याला यश लवकर मिळतं. हे बघ, अश्विनीचा दुस्वास करून तुझ्या पदरात निराशाच येईल, त्यापेक्षा तिच्याकडून 4 गोष्टी शिकलीस ना तर जास्त चांगलं होईल. अश्विनीसारखं यश मिळवायचं असेल ना तर तुला अश्विनीसारखं व्हावं लागेल. काही गरज नाहीये त्याची. मला ना आईसारखं उगाच लोकांची गोड गोड बोलून हाजी हाजी करायला आवडत नाही. लोकांचं काही वागणं नाही खपवून घेऊ शकत मी माझा बिझनेस माझ्या पद्धतीनेच करणार. अगं पण तिच्याकडून 4 गोष्टी शिकलीस तर? आजी त्याची गरज नाहीये. माझी वर्क करायची स्टाईल वेगळी आहे, माझी पद्धत वेगळी आहे, मी त्या पद्धतीनेच करणार. आईची मदत घ्यायची गरज नाहीये मला, आणि आईकडून बिझनेस टिप्स मागायला पण जाणार नाहीये मी. उलट ना एक दिवस असा येईल की माझा बिझनेस इतका मोठा होईल ना की आईलाच बिझनेस टिप्स मागायला माझ्याकडे यावं लागेल, आणि तो दिवस दूर नाहीये. आश्रय सोसायटीचा, आश्रय सोसायटीचा, श्रेयस वाघमारेचा, हिप हिप फायनली टाळ्या. अभिनंदन श्रेयस. थँक्यू काका. आज तो होतास म्हणून आपण मॅच जिंकलो. यस खरंय काका. श्रेयस आज तू खूप छान खेळलास. आपल्या सोसायटीचं नाव तू मोठं केलंस, याचा मला अभिमान आहे. आता पंप्याला पण सांगायला हवं की शिक जरा याच्याकडून काहीतरी. काकू लवकर सांगा. हो हो. आणि तो शेवटचा 4, अहो थेट त्या याची आठवण झाली. काय बरं ते काय? ओ काकू, तुम्हाला तो माणूस आठवत नाहीये पण तो 4 आठवतोय. तो 4 वाला नाही आठवला तरी चालेल, पण हा 4 वाला कायम लक्षात राहणार आहे. ये बात. पण खरंच श्रेयस, तुझ्यामुळे आम्ही सेमीफायनल जिंकलो आणि फायनल पर्यंत पोहोचलो. थँक्यू सो मच भाई. श्रेयस
तुम्ही ते राहत नसलात तरी तुम्ही सर्व आश्रय सोसायटीचा भाग आहात आणि तुम्ही तसंच समजतो हे बघून फार छान वाटलं. असं का बोलताय काका? ही सोसायटी म्हणजे माझं घर आहे आणि तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात. हो ना, मग आजचं डिनर ह्याच कुटुंबावर करायचं आहे. म्हणजे आजच्या मॅचचं सेलिब्रेशन म्हणून आपण एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली आहे. तुम्ही सगळ्यांनी यायचं हा. नक्की नक्की नक्की. ये बात आहे काका, आता आम्हाला नाचायचंय. ए भाई बचाव तू. अहो अहो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खरंच खूप छान खेळलात तुम्ही. तुझ्यामुळे. आता मी काय केलंय या गोष्टीचं श्रेय मला कशाला देताय? सॅलेड, पोळीच्या जागी भाकरी, हे सगळं तू खायला घातलंच म्हणून माझा स्टॅमिना वाढला. जर का हे सगळं श्रेय वहिनींचं असेल ना, तर मी आजपासून तुमच्या दोघांना एक काम सांगणार आहे. ए भाई, तू उद्यापासून रोज 10 किलोमीटर पळायचं आणि वहिनी तुम्ही त्याच्यासाठी एक प्रॉपर डाएट प्लॅन बनवायचा. भाई अजून फिट झाला पाहिजे. फायनल जिंकायचे भाई आम्हाला अजून. कष्ट मी घेऊ, मेहनत ही घेणार. तू काय बसून टाइमपास करणार आणि वडेपाव खाणार? ए भाई, मी मेहनतच घेणार. तुझ्यावरती लक्ष ठेवणं म्हणजे सोपं काम नाहीये. विचार बहिणींना. पण खरंच सांगतोय, तुझ्या ते पोटेन्शियल आहे. तू ओळख स्वतःला. आणि आता चला, तुमच्या दोघात मी जास्त वेळ थांबत नाही. उगाच कबाब मी हड्डी नको. ए बाई बचा. तू कशाला हसतेस उगीच? काही नाही, मला खूप आनंद झाला आणि खूप मस्त वाटतंय मला. माझा नवरा आहेच टॅलेंटेड. टॅलेंटेड नाही, रोमॅन्टिक पण. अहो ए यार, तू सारखी मला काय थांबवतेस? बरं ऐका ना, मला ना पार्लरमध्ये अर्जंट अपॉइंटमेंट आली आहे, तर जावं लागेल. मघाशी ते सोसायटीच्या पार्टीचं म्हणत होते, त्याच्याऐवजी आपण घरीच आपली छोटीशी पार्टी केली तर चालेल का? चालेल, पण मेन्यू मी डिसाईड करणार. ठीक आहे. बबन भाऊजी नाचतायत, तुम्ही त्यांना सांगा. मी प्राजूला फोन करते आणि सांगते घरी यायला. नक्की सांगतो. कुहू, मी जाते हिला घेऊन. बाय बाय. जा. बाय डार्लिंग. अरे बस झाला आता नाचून. चला चहा पिऊया टपरीवर. चला 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 चला, या या. मॅच जिंकल्यामुळे माझ्याकडून चहा तुम्हाला फुकट आहे. या बाद आहे. अरे वा, सोसायटीचे पैसे वाचले. तू तेवढंच बघ. कंजूस. क्या लग रही है ट्रॉफी. क्या बात आहे भाई. पण आज मजा आली जेन्युइनली खेळायला. हो नाही, खरंच मजा आली. पण आज मॅच बघायला ना काका हवे होते. ते असते तर अजून मजा आली असती मॅच बघायला. हो ना यार. ए काका कसे आहेत रे? बरं आहेत, आराम चालू आहे. मला एक सांग, त्यांना तो किडनीचा त्रास आधी पण होता? हा होता आधीपासून, पण इतका जास्त नव्हता. म्हणजे ठीक आहे, कधीतरी असा त्रास व्हायचा. आता जरा त्रास वाढलाय. त्यांचंही चुकतं रे, पथ्य पाळत नाही, तब्येतीची हेळसांड करतात, दगदग करतात. मग होणारच ना असं. हो ना, आणि तसं त्यांचं वय पण झालंय. रिक्षा. चोर चोर चोर. माझी चोर. काय झालं? माझी पर्स घेऊन गेला तो. आम्ही बघतो, तुम्ही इकडे बसा तोपर्यंत.
पकड 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 त्याला, पकड बस 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 बस. काय रे पर्स सोडतो, पर्स सोडतो, पडदे पडदे. पोलीस स्टेशन नाही यायला. घेऊन जा रे याला, घेऊन जा. ए भाई किती पळवलंस रे? चल परत जाऊया परत. ए पळत नको, चालत जाऊया. ए भाई तू काय खाऊन पळाला होतास रे? हा? तुझ्या अंगात मुलखा संचारला होता. हा? अरे या मॅच मुळे ना सगळी फिटनेस वाढली आहे माझी, म्हणून पळालो त्याच्या मागे. हा मॅडम हे घ्या. खूप खूप धन्यवाद. किती वेगात धावून तुम्ही त्याला पकडलं. नाही पर्स मिळाली नसली तर तुमचे प्रॉब्लेम झाला असता ना. नाही, म्हणजे कार्ड असतात, आयडी असते, क्रेडिट कार्ड असतं, पैसे असतात, मोबाईल असतो, म्हणून पळालो मी. छे छे, किराणाची यादी आणि पाण्याची बाटली होती फक्त. हातात धरायला नको म्हणून पर्स घेतली आपली. तशी पर्सही जुनीच होती, गेलीच तरी काय हरकत नव्हती. असो, थँक्यू. येते. हो या. पाण्याची बाटली किराणा यादीसाठी पळाला. तू भाग मिल्खा, तू भाग. काय आता हे पुस्तक काढून बसताय? बरं वाटत नाहीये ना? विश्रांतीची गरज आहे तर जरा विश्रांती घ्या ना. बाबा बाबा. अरे श्रेयस जिंकलास तू. मॅन ऑफ द मॅच. मला माहिती होतं तू आपल्या सोसायटीला जिंकून देशील म्हणून. आतमध्ये आतमध्ये. नको बाबा, परत ती शिल्पी तमाशे करेल, नको. अरे सोड रे, घर माझा आहे. ये मग बघू आपण. ये पटकन आहे. बाबा पाय पडतो. अरे सुखीरा. क्या बात है मेरे शेर. खूप खूप अभिनंदन. काय करू खायला? काही कर, तू जे करशील मला आवडतं. क्या बात. माय डिअर. बरं झालं तू आलास. मॅच मध्ये काय काय झालं, कसं कसं झालं हे सगळं तू आता स्वतःहून सांगशील त्यांना. मॅचला येता आलं नाही ना म्हणून किती अस्वस्थ झाले होते. अच्छा ते सगळं सोडा. बाबा तब्येत कशी तुमची? अरे मला काय झालं, मी बरा आहे. बरं आहे फक्त म्हणायला. 2 वेळचं जेवण जातं का विचार त्यांना. बाबा हे सगळं लपवताय का आमच्यापासून? नीट वेळेवर सांगता नाही तुम्हाला? अरे असं काही नाहीये. आता वयोमानानुसार थोडंफार होत राहतं. आणि पोटदुखी म्हणशील ना तर ती काय अशी नेहमीची नाही, कधी कधी कळ येते अशी. काही नाही, भरपूर विकनेस आहे यांना. जे काय होतं ना ते कोणाला सांगत नाहीत, एकट्याने सहन करत राहतात. आणि मी बोलायला गेले तर माझ्याशी कुठे बोलतायत. बाबा मी तुमचं अजिबात ऐकणार नाही आता. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतोय, आपण जातोय, कळलं तुम्हाला? मी सांगतो त्या वेळेला रेडी राहा, मी पिकअप करतो तुम्हाला. बर बाबा तू म्हणतो तसं, पण एका अटीवर येईल. मला सांग आधी मॅच कशी झाली. सांगतो, सविस्तर सांगतो. मॅच ऍक्च्युली एकदम कट टू कट झाली. तुम्ही असताना तर स्पिन टाकलं असतं, 4 चांद लागले असते मॅचला. अरे या वयात आता कुठे खेळतो मी. पण खरं सांगू, तू जेव्हा क्रिकेट खेळत असतो ना तर तुझ्या रूपातच मी स्वतःला बघत असतो. श्रेयस, रिअली आय एम प्राऊड ऑफ यू डिअर. हे तुम्ही बोलताय बाबा? अरे आपल्या मुलाला जिंकताना बघतानाच सुख काय असतं ते त्या बापालाच ठाऊक. आले बाबा. पांड्यानी पण चांगली साथ दिली. मुकुल जास्त टिकला नाही कारण फास्ट बॉलच होते सगळे, पण त्यांनी फिल्डिंग चांगली केली. आणि आपल्या तेजसनी काय कॅच पकडलेत. ओ सॉलिड, खूप कट टू कट आणि सॉलिड मॅच झाली बाबा. गुड गुड गुड. अरे पेढे, तुला काय माहित होतं मी जिंकणार आहे? मला खात्री होती तू जिंकशील म्हणून. आणि सोसायटीनी पार्टी ठेवली आहे तुमचं कौतुक करायसाठी. श्रेयस, मी येणार पार्टीला. मी येणार पार्टीला. अच्छा मी म्हणतो माझे 100 रुपये कुठे? अरे तुला अजून लक्षात आहे? अरे मग बाबांकडनं 100 रुपये घेऊन पार्टीने केली मी आणि पांडेने तर काय केलं? मग खेळलो कशाला मॅच? 100 रुपये पाहिजे बॉस, हक्काचे आहेत ते. कराय कराय देणार देणार तुला 100 रुपये. जी परंपरा आहे ना ती आपण कंटिन्यू करू. 1 मिनिट. हा 1 मिनिट 1 मिनिट. 100 रुपये देणार नेहमीप्रमाणे तुला.
बाबा 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 काय झालं बाबा बाबा आई पाणी घेऊन ये. आई बाबा बाबा डॉक्टरांना फोन केला पाहिजे. आई बाबा आई आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं. मी डॉक्टरांना फोन लावते. डॉक्टर बाबा काय झालं बाबा बाबा आजी अगं नको रडू, शांत हो. ते खरं नाही ग. आई आई रडू नकोस. काय काय झालं? ते श्रेयस बरोबर बोलत होते आणि अचानक चक्कर येऊन पडले. आजी शांत हो, काही नाही होणार आजोबांना. आई दादा कुठे आहे? रिपोर्ट बघितल्यावर आपल्याला नक्की कळेल काय प्रॉब्लेम आहे ते. म्हणजे काही सिरियस प्रॉब्लेम नाहीये ना, तेवढं तरी सांगा. हे बघा, मला तुम्हाला अजिबात मिसगाईड करायचं नाहीये. रिपोर्ट आल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. ही इज क्रिटिकल. त्यांची तब्येत सिरियस आहे, पण आम्ही मॉनिटर करतो आहोत. उज्ज्वला, हो बोला ना. मी इथे तुमच्या जवळच आहे. मी आहे तुमच्या बरोबर. मला बरं व्हावं लागेल उज्ज्वलासाठी. तुम्ही लवकर बरे व्हाल. उज्ज्वला, मी आहे. काळजी करू नकोस. बरं 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 होईल. किती दिवसांनी त्यांनी मला आठवण. उज्ज्वला, बरं वाटत मी आहे. मला आजोबांची खूप आठवण येते. ते बरे होतील ना? अरे हो संजू, आपण सांगितले ना गणू बाप्पाला की आबांना लवकर बरं करायचं. मग तर ऐकेल आपलं. ऐकायलाच पाहिजे. हवं तर मी 2 वर्ष फुल चॉकलेट खाणार नाही. प्लस आई आणि गणू बाप्पाची किती घट्ट मैत्री आहे माहिती ना तुला. मग आईने सांगितलं आणि गणू बाप्पाने नाही ऐकलं असं होईल का? होतील आबा लवकर बरे. हो संजू, तुम्हाला एक गंमत माहितीये का? बाप्पाला की नाही लहान मुलं खूप आवडतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये तो पाणी येऊच देणार नाही. माई आजी, आम्हाला घेऊन चल ना आबांकडे. मला पण. हो हो, आपण एक काम करूया. मी की नाही विद्युतला विचारते, आणि विद्युत जर का हो म्हणाला तर नेऊ की तुम्हाला भेटायला आजोबांना. चालेल? शहाणी बाळ आहेत माझी. चला खेळा बघू आता. काय झालं डॉक्टर साहेब? रिपोर्ट आले का? हो, त्यासाठी तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. तुमच्या वडिलांना किडनीचा त्रास होतोय तुम्हाला माहिती आहे? हो, म्हणजे त्यांची ही एक किडनी नीट काम करत नव्हती काही वर्ष, हे माहिती होतं आम्हाला. पण त्यांना तसा काही तब्येतीचा त्रास नव्हता. अनफॉर्च्युनेटली ती किडनी आता पूर्णपणे फेल झालेली आहे, आणि क्रोनिक रेनल फेल्युअरमुळे डायलिसिसचा फायदा अजिबात होणार नाही. मग तुम्ही सांगा ना आपल्याला काय ट्रीटमेंट करावी लागेल. मी बाबांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठलीही कसर सोडणार नाही. तुम्ही सांगाल ते करू आपण. आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांट हा एकच पर्याय आहे. श्रेयस, अरे काय बोलतात? कसं होणार? श्रेयस बाबांना काही झालं तर नाही जगू शकत. आई एक मिनिट, आई शांत हो. आई मयुरी, आजीला बाहेर घेऊन जा. श्रेयस काहीतरी करणार आहे बाबा. चल आजी. श्रेयस, डॉक्टर साहेब, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी डोनर लागणार ना? मग त्याची काय प्रोसिजर असते? सर्वात आधी आपल्याला तुमच्या बाबांच्या नावाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण रजिस्ट्रेशन केल्यानंतरही वेळ लागू शकतो. त्यांच्या किडनीला मॅच होणारा डोनर मिळेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार. साधारण किती वेळ जातो या सगळ्यात? असं काही सांगता येणार नाही. लक असेल तर 1 दिवसातही होईल किंवा वाटही बघावं लागेल. जर तुमच्या फॅमिली मेंबर्सपैकी कोणी किडनी डोनेट करायला तयार असेल तर आपण त्यांचे सॅम्पल्स घेऊ, आणि ते मॅच झाले तर आपण ऑपरेशन लवकरात लवकर करू शकू.
ठीक आहे. आणि या सगळ्यासाठी, या ऑपरेशनसाठी, या प्रोसिजरसाठी किती किती खर्च येईल? ऑपरेशनसाठी कमीत कमी 25 लाख खर्च येऊ शकतो. 25 लाख? ठीक आहे डॉक्टर, चालेल. आम्ही पैशांची अरेंजमेंट करू. तुम्ही प्रोसिजर सुरू करा, रजिस्ट्रेशन करून घेऊया आपण. फक्त ते डोनरचं कसं करायचं, म्हणजे तो मिळायला हवा ना आधी. डोनर मिळाला की आपल्याला पहिले HAL टायपिंग टेस्ट करून घ्यावी लागेल. आधी तुम्ही आपापसात चर्चा करून घ्या, मग मला सांगा. मग मी टेस्टची सगळी तयारी सुरू करतो.